नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली खूप मोठा अनर्थ झालेला आहे आणि प्रिया आणि अश्विन यांचं लग्न झालेलं आहे। सायलीने एवढे प्रयत्न केले होते तरीही हे लग्न झालेलं आहे आणि खूप मोठा राडा झालेला आहे। आता सायलीच्या समोर जेव्हा प्रिया आणि अश्विन लग्न करून आलेले आहेत तेव्हा प्रियाने एक इच्छा व्यक्त केलेली आहे आणि ती म्हणजेच की माझा गृहप्रवेश हा सायलीने केला पाहिजे। आता सायली ही भयानक अशी चिडलेली आहे, अर्जुन तर भयानकच चिडलेला आहे, पण सायली आता प्रियाचा गृहप्रवेश करणार का तिच्या कानाखाली मारणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हे लग्न कशा पद्धतीने झालेलं आहे घरी आल्यानंतर अर्जुनने जे सत्य सांगितलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर इकडे सायलीने आता सोनाराच्या म्हणजे ज्वेलर शॉपमध्ये कॉल केलेला असतो आणि ज्वेलर शॉपमध्ये कॉल केल्यानंतर सायलीला समजतं की हे मंगळसूत्र अश्विन सुभेदार यांनी मागवलेलं आहे आणि तेव्हा मात्र इकडे सायलीला खूप मोठा धक्का बसतो। मग सायलीच्या लक्षात येतं की शकुनाची साडी रूपकला साडी सेंटरमधून मागवलेली होती, तिथे कॉल करूया म्हणून सायली रूपकला साडी सेंटरमध्ये कॉल करते आणि जेव्हा सायली तिथं कॉल करते तेव्हा ती विचारते की ही साडी कोणी मागवली होती, कल्पना सुभेदार यांनी मागवली होती का? तेव्हा मात्र तिथे आता सायलीला समजतं की ही साडी कल्पना सुभेदार यांनी नाही तर प्रताप सुभेदार यांनी मागवलेली होती आणि आम्ही काही फोटोज पाठवलेले होते, तर या साडीचा जो चॉईस आहे तो अश्विन सुभेदार यांनी केलेला आहे। ही गोष्ट सायलीला समजलेली असते आणि सायली म्हणत असते की हो, ही जी साडी आहे ती अश्विन सुभेदार यांनी चॉईस केलेली आहे, आम्ही त्यांना फोटोज पाठवलेले होते आणि त्यानंतर हे सगळं झालेलं आहे। तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का सायलीला बसतो, म्हणजेच प्रिया आणि अश्विन भाऊजी यांचं लग्न होत आहे ही गोष्ट आता सायलीच्या लक्षात येते। सायलीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे, सायलीच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, कारण अश्विन भाऊजी या मुलीच्या जाळ्यात अडकलेले आहेत ही गोष्ट सायलीला समजलेली आहे। त्यानंतर इकडे आता सायली पुन्हा त्यांना वारंवार विचारते तेव्हा सायलीला ते सांगतात की हो, आम्हाला दुसरं लोकेशन त्यांनी सांगितलेलं होतं, म्हणजे दुसरा ॲड्रेस दिलेला होता, तो ॲड्रेस त्यांनी किल्लेदार यांचं रविराज किल्लेदार यांच्या घरचा दिलेला होता। हे ऐकून सायलीनं तर डोक्याला हात लावलेला असतो, सायलीला कळलेलं असतं म्हणजे हा गोंधळ काय आहे, कारण हे मंगळसूत्र, कालची शकुनाची साडी, या सगळ्यांची लपवालपवी ही गोष्ट सायलीच्या लक्षात आलेली आहे आणि सायली पाहतच राहते। तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय, या सगळ्याचा काय करायचं आहे, हा मोठा प्रश्न सायलीच्या पुढे उभा राहिलेला आहे आणि सायली कसलाही मागचा पुढचा विचार न करता आता धावत निघालेली आहे। ती अर्जुनला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्जुनचा कॉल मात्र लागत नाही। इकडे प्रिया फोनवरती बोलत उभी असते आणि त्यावेळेसच अर्जुन मात्र तिथं पोहोचलेला असतो। अर्जुन फोनवरती बोलत असतो, अर्जुनच्या लक्षात येतं आणि त्या क्षणी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच प्रिया फोनवरती बोलते हे पाहून अर्जुन म्हणतो की ही तर तन्वी आहे आणि ही इथं काय करते, आणि तेवढ्यात एक व्यक्ती समोरून येतो आणि तो व्यक्ती इकडे आता अर्जुनला धडकतो आणि तेवढ्या वेळातच ती मुलगी तिथून चेंज होते, म्हणजे प्रियाच्या जागी तिथं दुसरी मुलगी येते आणि अर्जुनला मनात जी शंका आलेली असते ती बाजूला होते, कारण ती मुलगी दुसरीच कोणीतरी असते। मग अर्जुन पाहू लागतो, अर्जुन हे सगळं तिथे धक्का बसल्यासारखं पाहत असतो, पण तो म्हणतो ठीक आहे, माझा गैरसमज झाला, दुसरंच कोणीतरी आहे, कारण हा फॅमिली कोर्ट आहे। आणि इकडे प्रिया पण आता आत जायला निघते आणि प्रियाच्या आधी ती मुलगीही तिथे पोहोचलेली असते आणि त्या मुलीमुळं आज प्रिया वाचलेली असते, म्हणजे कुठंतरी घडत आहे ते म्हणजे इतकं भयानक असं आहे की काही झालं तरीही आज लग्न हे होणारच आहे अशा बेतात सगळं चाललेलं आहे, कारण आज फॅमिली कोर्टात अर्जुन असूनही तिथे त्याने तो पाहू शकलेला नाही। त्याचवेळी अश्विन, प्रताप सगळेजण बोलत असतात। प्रताप आता प्रियाला सांगू लागतो की हे बघ, काही झालं तरीही तन्वी आता तू इथून बाहेर जाऊ नको, आता जो पुढचा नंबर आहे त्यांचं लग्न झालं की आता तुमच्या दोघांचा नंबर आहे असं मला त्यांनी सांगितलेलं आहे। मग प्रिया येऊन तिथं बसते आणि प्रिया इकडे कल्पनाला म्हणू लागते की मला ना अशी हुरहुर लागून राहिली, मला ना भीती वाटत आहे। खरं तर प्रियाला भीती या गोष्टीची वाटत आहे की कोणी येऊन लग्नात राडा घालू नये किंवा लग्न मोडू नये, या गोष्टीची भीती प्रियाला वाटत आहे, परंतु जे घडत आहे ते मात्र खूपच भयानक असं आहे। प्रिया मात्र हे सगळं पाहत असते, प्रियाला मात्र खूप राग आलेला असतो, प्रियाला कळतच नसतं की हे सगळं काय आहे
आणि या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं घडणार आहेत याचा कुठे अर्थच लागत नसतो. त्याचवेळी पाहायला मिळतं की प्रिया आता तिथे थांबलेली आहे. ती म्हणत असते, एकदा का माझं लग्न झालं की मग मात्र मी या सगळ्यातून मोकळी व्हायला निवांत आहे. कारण काहीही झालं तरीही आज जी गोष्ट घडणार आहे ती माझ्या आयुष्यातली भारी अशी गोष्ट असणार आहे, असं इकडे प्रियाला वाटत असतं. परंतु काहीही झालं तरीही प्रियाने ठरवलेलं आहे की त्या नागराज आणि त्याचबरोबर त्या महिपतपासून जर मला सुटका हवी असेल तर हे होणं गरजेचंच आहे, असं प्रियाचं म्हणणं आहे. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही आज प्रियाचं लग्न हे होणारच आहे. आणि अश्विन तर एवढा मूर्ख आहे की त्याला जराही अक्कल नाही की तो कशा पद्धतीनं वागत आहे, कशा पद्धतीने तो बोलत आहे. कारण त्याला प्रत्येक वेळेस असं वाटत आहे की तन्वीच बरोबर आहे, तन्वी जे म्हणते तेच खरं आहे, असं अश्विनचं वागणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता कोर्टामध्ये लग्न सुरू झालेले आहेत आणि आता जो नंबर आहे त्यांचा नंबर झाला की प्रिया आणि अश्विन यांचं लग्न होणार आहे. तोपर्यंत आता सायली काही कोर्टात पोहोचणार की नाही हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. खरं तर आपल्या सर्वांची खूप इच्छा आहे की या प्रियाचं लग्न होऊन ती सुभेदारांच्या घरी येऊ नये. परंतु इथे तर मला आता दिसलेलं आहे, मी पाहिलेलं आहे की खरंच प्रिया आणि अश्विन यांचं लग्न होणार आहे. आणि इकडे सायली अर्जुनला खूप प्रयत्न करत आहे पण अर्जुनचा कॉल मात्र लागत नाही. आणि आता फायनली नंबर आलेला असतो तो म्हणजे अश्विन आणि प्रिया यांचा. कारण अश्विन आणि प्रिया यांचं आता सही करायची असते. तिथं मग प्रिया पहिल्यांदा सही करते, त्यानंतर अश्विनचा नंबर असतो आणि त्यानंतर अश्विन सही करतो. आणि अश्विनची एकदा का सही झाली की मग मात्र आता हे लग्न लागणार असतं. परंतु घडतं मात्र वेगळंच. कारण काहीही झालं तरीही इकडे पूर्णाजी मात्र विचार करत बसलेली आहे. पूर्णाजीने दागिने काढलेले आहेत, खानदानी हार काढलेला आहे. आणि इकडे पूर्णाजी म्हणते की हा खानदानी दागिना मला खरं तर माझ्या थोरल्या सुनेला द्यायचा होता, पण त्यांनी तर त्या लायकच नाही आहेत, त्यामुळं हा आता मला तन्वीला द्यावा लागणार आहे, असं हे सगळं पूर्णाजीचं बोलणं चाललेलं असतं. पूर्णाजी म्हणत असते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजी म्हणत असते की आता कधीही एकदा ती घरी येते असं मला झालं आहे. मी ना प्रतापला आणि कल्पनाला सांगायलाच हवं होतं की एकदा का लग्न लागलं की मला कळवा. पण मग कल्पनाला ती कॉल लावू लागते, पण तिथे कोर्टात कल्पनाचा कॉल काही लागत नाही. तेवढ्यात प्रतापला ती फोन करते. प्रताप म्हणतो, हो पूर्णाजी आता होतच आहे लग्न, मी ते हार आणि ते आणायला खाली गेलेलो होतो, हे सगळं तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा प्रताप हे सगळं बोलत असतो तेव्हा मात्र इकडे प्रताप सांगत असतो की हो पूर्णाजी होईल, सगळं व्यवस्थित होणार आहे, नको काळजी करू, आता सह्या करायच्या आहेत. आणि मग पूर्णाजी म्हणत असते की अक्षदा टाकल्या की मला कॉल कर. प्रताप म्हणत असतो की अगं पूर्णाजी हे कोर्टातलं लग्न आहे, इथे अक्षदा वगैरे नाही टाकल्या जात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे प्रताप सांगत असतो की इथे लग्न लागलं की मी तुला कॉल करेल. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. सायली मात्र कोर्टात पोचलेली असते. अजूनही प्रिया आणि अश्विन या दोघांनी सह्या केलेल्या नसतात. आणि सायली मात्र धावतच निघालेली असते. तिला एवढं तिथलं काही माहिती नसतं. खाली जो टेबल असतो तिथे ती विचारते आणि त्यांना म्हणू लागते की हे सगळं जे काय आहे ते वरती चालू आहे ना. त्याचबरोबर इकडे पूर्णाजीने आता विमलला बोलावून घेतलेलं आहे. आणि पूर्णाजी विमलला म्हणत आहे की आज काहीतरी गोडाचं कर, भरपूर फुलं मागवून ठेव, सजावट करायची आहे, त्याचबरोबर आरतीचं ताटही तयार करून ठेव. हे सगळं ती विमलला सांगत असते. आणि त्याचबरोबर तिचं म्हणणं असतं की विमल सगळी तयारी ही व्यवस्थित झाली पाहिजे, असं ती सांगत असते. इकडे आता अश्विन आणि प्रिया या दोघांना सह्या करायला सांगितल्या जातात. त्याचबरोबर इकडे लगेचच प्रतिमा बोलते की मला काय वाटते माहिती आहे का, आता आपण रविराज, सायली आणि अर्जुन यांना सांगायला हवं आहे. तेव्हा मात्र प्रिया म्हणते काय गरज आहे त्यांना. तेव्हा प्रतिमा म्हणत असते अगं तुझे बाबा आहेत आणि आता ऐनवेळी कोणी येऊन गोंधळ नाही घालणार, मला असं वाटतंय की आपण त्यांना सांगूया याबद्दल. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. परंतु प्रियाची जी रिॲक्शन असते ती पाहून मात्र इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण प्रियाचं असं म्हणणं असतं की नाही, आता कोणाला काहीही सांगायचं नाही, असं तिचं बोलणं असतं. आणि त्यासोबतच इकडे प्रतिमा मात्र शांतच होते. त्यावेळेस कल्पनाही म्हणते की हो प्रतिमा, मला माहिती आहे रविराज भाऊजींना हे सगळं ऐकून छान वाटणार आहे, परंतु आत्ता तरी त्यांची जी रिॲक्शन आहे ती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे,
त्यामुळं मला असं वाटत आहे की आपण आत्ता त्यांना काहीही सांगायला नको आहे, असं ती बोलत असते. मग आता प्रतिमा शांतच होते, कारण या दोघींच्या समोर तिचं तरी काय चालणार असतं. बिचारी शांत होते आणि ती म्हणू लागते की ठीक आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा प्रतिमा हे बोललेली असते तेव्हा मात्र प्रियाची रिॲक्शन मात्र खूपच भारी असते, कारण तिला धक्का तर एवढा मोठा बसलेला आहे की तिला असं वाटत असतं की नाही, काहीही झालं तरीही आत्ताच मला याबद्दल काहीही करायचं नाही, हे मात्र तिचं चाललेलं असतं आणि त्यासाठी तिनं बोलत असते. त्याचबरोबर आता इकडे सह्या करायला सांगितल्या जातात, सह्या करायच्या असतात आणि ज्या सह्या असतात त्या म्हणजे आता सुरुवातीला अश्विन आणि प्रिया, त्यानंतर अश्विन आणि प्रियाच्या एकदा सह्या झाल्या की त्यानंतर मग प्रियाच्या बाजूचे साक्षीदार आणि मग अश्विनच्या बाजूचे साक्षीदार यांच्या सह्या होणार असतात. आणि फायनली आता तो क्षण आलेला असतो की ज्या सह्या असतात त्या होणार असतात आणि मग तिथं सह्या होत असतात. इकडे सायली मात्र पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. सायलीला काही करून तिथे कोर्टामध्ये पोहोचायचं असतं, परंतु सायलीसाठी ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नसते. सायलीने खूप प्रयत्न केलेले असतात, अथक प्रयत्न सायलीचे चालू असतात, परंतु आता मात्र घडणार तर वेगळंच असतं. इकडे प्रिया मात्र जाम खुश असते. प्रिया सही करायला घेते आणि प्रिया विचार करू लागते की काहीही झालं तरीही आज मात्र मी थांबणार नाही, कारण आज काहीही झालं तरीही प्रियाचा दिवस आहे आणि प्रियाने जे ठरवलेलं आहे ते करण्यासाठी तिने आलेली आहे. खरं तर सायलीला उद्ध्वस्त करणं हा नंतरचा प्रश्न आहे, पण त्या नागराज आणि महिपतच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रियाला हे लग्न करायचं आहे, असं प्रियाचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता मंगळसूत्र घालायचा वेळ येतो आणि मग कल्पना ही मंगळसूत्र इकडे हातात देते आणि अश्विनला सांगते की हे मंगळसूत्र तन्वीच्या गळ्यात घाल. आणि मग आता कल्पनाने सांगितलेलं आहे आणि ते मंगळसूत्र मग अश्विन प्रियाच्या गळ्यात घालायला घेतो आणि मंगळसूत्र घालतो. त्यानंतर आता दोघांनी एकमेकांना हार घालायचे असतात आणि मग हार घातले की त्या दोघांचं लग्न होणार असतं. मग आता दोघांच्या गळ्यात हार घातले जातात, मंगळसूत्र घातलं जातं. मग प्रताप आणि त्याचबरोबर कल्पना हे तिथे दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात. त्याचबरोबर प्रतिमाही त्यांचं अभिनंदन करते. त्याचबरोबर इकडे अश्विन आणि प्रिया दोघंही एकमेकांना पेढा भरवतात. सगळेजण पाहत आहेत. आता इकडे सायलीने आणि कितीही प्रयत्न केले तरी सायली काही तिथे वेळेवर पोहोचलेली नसते आणि मग तिथले विवाह नोंदणी अधिकारी जे आहेत ते सांगतात की आता तुम्ही दोघं कायद्याने पती पत्नी आहात. आणि मग प्रिया ते मंगळसूत्र हातात पकडते आणि म्हणते की आता नागराज आणि तो महिपत माझं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही. फायनली तो दिवस आलेला आहे आणि इकडे मी अश्विनची म्हणजे सुभेदारांच्या घरची मी सून झालेली आहे. जेव्हा अश्विन आणि प्रिया खाली येत असतात तेव्हा मात्र इकडे अश्विन म्हणत असतो की फायनली मिसेस सुभेदार कसं वाटतंय, असं तिला बोलत असतो आणि त्याचवेळी त्याने तिचा हातही पकडलेला असतो. पण तेवढ्यात मागून आता प्रतिमा कल्पना सर्वजण आलेले असतात. मग त्याच्या लक्षात येतं आणि तो तिथून बाजूला होतो. इकडे मात्र प्रतिमा म्हणत असते की चला रविराज असायला पाहिजे होते, रविराजांना ही गोष्ट समजायला हवी होती. परंतु खरं तर प्रतिमाला खूप वाईट वाटत असतं, कारण जे घडत आहे ते खूपच भयानक असं आहे. कारण काहीही झालं तरी रविराजला यातल्या गोष्टी आपण सांगायला हव्या होत्या असं प्रतिमाला वाटत असतं, कारण त्यांच्यासाठीही त्यांच्या मुलीचं लग्न ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे असं प्रतिमाचं म्हणणं असतं आणि ती त्याच गोष्टी बोलत असते. त्याचवेळी इकडे प्रतिमा म्हणत असते की चला मी निघते आता. तेवढ्यातच तिथे प्रताप म्हणतो की चला लवकर गेलं पाहिजे, इथं अर्जुनची गाडी मला दिसत आहे, अर्जुन कोणत्याही क्षणी इथे पोहोचू शकतो, असं इकडे प्रतापचं बोलणं असतं. आणि मग कल्पना मात्र प्रतिमाला म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेव, ते तुझ्या मुलीचं सासर असलं तरी तुझं माहेर आधी आहे, त्यामुळं लेकीच्या गृहप्रवेशाच्या वेळी तू तिथं आलंच पाहिजे. इकडे नागराज म्हणत असतो ती पळून गेली आहे, तेव्हा महिपत म्हणत असतो की नाही, ती पळून नाही गेलेली, ती अशा ठिकाणी लपून बसलेली आहे की ती आपल्याला कळणारही नाही. नक्कीच तिच्या डोक्यात वेगळं काहीतरी सुरू आहे असं महिपतचं बोलणं सुरू झालेलं असतं. महिपतला मात्र खूप राग आलेला असतो. महिपत म्हणत असतो की ती बॅग घेऊन गेली आहे आणि सुमनला तिनं सांगितलेलं आहे ना की तिने अशा परिस्थितीत निघून गेलेली आहे असं नागराजचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र इकडे महिपत म्हणत असतो ती आपल्याला बुडवायला गेलेली आहे, ती काही स्वतः बुडायला गेलेली नाही, एवढं लक्षात ठेवा महिपत शेठ, असं महिपत त्याला सांगत असतो. आणि त्याचबरोबर
इकडे आपल्याला पाहायला मिळतं की विमल आता सगळी तयारी केलेली असते. अर्जुन धावतच आलेला असतो आणि अर्जुन हाका मारत असतो की बायको 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 कुठे आहेस तू, असं इकडे बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन खूप खुश असतो. फायनली तो घरी आलेला असतो आणि विमल त्याला सांगत असते की हो गाजर हलवा करते. आणि त्याचबरोबर मग इकडे मधुभाऊंकडे अर्जुन येतो आणि मधुभाऊंकडे आल्यानंतर तो विचारू लागतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही. अर्जुन म्हणतो ठीक आहे, मधुभाऊंना यातलं काही माहीत नाही आहे, तर मला असं वाटतंय की मी मधुभाऊंना यातलं काहीही सांगायला नको आहे, असा विचार अर्जुनच्या डोक्यात येतो. आणि अर्जुन मात्र मधुभाऊंना त्यातलं काहीही सांगत नाही. मधुभाऊ म्हणतात की अहो जावई बापू, मी ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, उलट असं कोणीतरी माझ्याशी बोलायला आलं की मला बरं वाटतं, असं मधुभाऊ अर्जुनला सांगत असतात. आणि त्याचबरोबर मधुभाऊ आता सायलीने इतके फोन का केलेले आहेत हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. मग अर्जुन आता सायलीला कॉल करू लागतो. तेवढ्यातच त्याला सायली येताना दिसते. अर्जुन म्हणतो काय झाले सायली, कुठं होता तुम्ही. तेव्हा सायली म्हणत असते की अर्जुन सर, खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि तेवढ्यातच सायली गेटकडे पाहते, म्हणजे हे सगळे पोहोचण्याआधी सायली घरी पोचलेली असते आणि अर्जुनला दाखवते. अर्जुन जेव्हा हे सगळं पाहतो तेव्हा त्यालाही धक्का बसतो, कारण गळ्यात हार घातलेले असतात. एकमेकांचा हात हातात घेऊन अश्विन, प्रिया, त्याचबरोबर प्रताप, प्रतिमा आणि कल्पना येत असतात. हे दृश्य पाहून अर्जुन सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ते पाहत असतात. आणि इकडे प्रियाचा तर वेगळाच तिथे तोरा असतो आणि त्याहीपेक्षा जो माज असतो तो म्हणजे अश्विनमध्ये असतो. सायली त्या दोघांकडे पाहत असते. सायलीला आधीच कल्पना होती, पण अर्जुनला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे. सायलीला दोन्ही दुकानात कॉल केल्यानंतर कळलेलं होतं की यांचं लग्न आहे, परंतु अर्जुनसाठी हा खूप मोठा धक्का असतो. आणि मग प्रतिमा त्यांच्याकडे पाहत असते. तेव्हा मात्र प्रिया तर खूपच माझ्यात असते. ती म्हणत असते की फायनली मी सुभेदारांच्या घरची सून होऊन आलेली आहे. तेव्हा इकडे प्रिया त्याचबरोबर अश्विन यांच्याकडे पाहत आता सायली म्हणत असते की अहो अश्विन भाऊजी, हे काय केलंस तुम्ही या मुलीशी का लग्न केलेलं आहे, हा प्रश्न विचारला जात असतो. आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात त्यावेळी जे घडलेलं असतं ते खूपच भयानक असं असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत त्यावेळेस इकडे कल्पना तिथं म्हणते की अगं विमल, आरतीचं ताट घेऊन ये, नव्या सुनेचं औक्षण करायचं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता नवीन सुनेचं औक्षण करायचं आहे. सायली अर्जुन तिथं असतात, कारण सायलीचं औक्षण तर कधी केलेलं नाही आहे, सायलीचा ग्रहप्रवेश कधी केलेला नाही. पण यांच्यासाठी आता यांची जी दुसरी सून आहे ती खरंच खूपच महत्त्वाची वाटत आहे आणि तिचं औक्षण करण्यासाठी यांची तयारी जोरदार चाललेली असते. त्यावेळेस मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता प्रिया आणि अश्विन पाहत असतात. अर्जुन मात्र म्हणत असतो की अश्विन, मला ना खरंच म्हणजे तुम्ही या मम्मा त्याचबरोबर डॅड हे सगळं लपवणार याबद्दल मला काही शंका नाही, पण तू माझ्यापासून ही गोष्ट लपवली आहे, ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तू या मुलीशी लग्न केलं आहे. तेव्हा मात्र अश्विन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव दादा, काही झालं तरी ती माझी बायको आहे आणि तिच्याबद्दल जर काही बोललास तर माझा हात उचलेल. हे ऐकल्यानंतर अर्जुनला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे. अर्जुन म्हणतो की म्हणजे तू हात उचलणार आहेस आणि तोही माझ्यावरती. अर्जुनला कळतच नसतं की हा माझ्याच अश्विन आहे ना, म्हणजे ज्याच्यावर मी माझ्या भावावरती मी जीवापाड प्रेम करतो तोच आहे ना. मग अर्जुन लहानपणीच्या गोष्टी सांगू लागतो. अर्जुन म्हणत असतो की अश्विन, काय बोलतोयस तू हे, अरे एक चॉकलेट तुझ्याकडे असेल तर अर्ध चॉकलेट मला देऊन जाणारा तू, शाळेत काहीही झालं तरी पहिलं माझ्याकडे येऊन माझ्याशी बोलणारा तू, आणि आज हे सगळं काय आहे, आज हे सगळं मी काय पाहतोय, तू एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली. कसं आहे, घरातल्या सगळ्यांनी मला बाजूला टाकलं होतं, पण मला असा विश्वास होता की अश्विन माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवणार नाही, कारण आमच्या दोघांचं भावाभावांचं जे प्रेम आहे ते कायम राहील. पण आज तू दाखवून दिलेलं आहे की ते अजिबात नाही. काहीही झालं तरीही ती गोष्ट अशी नाही असं दाखवून दिलेलं आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळणार आहे की उद्याच्या भागामध्ये पूर्णाजी म्हणत असते की जागं माप घेऊन ये, असं म्हणत पूर्णाजीला विमलला सांगत आहे. त्याचबरोबर मधुभाऊ तिथं आलेले आहेत. सगळ्यांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता प्रतिमाही तिथं आहे. पण अर्जुन आणि सायलीला वाईट वाटत आहे की प्रतिमाने तरी सांगायला हवं होतं. सायलीला खूप विश्वास होता की प्रतिमा मला हे सगळं सांगेल, पण आज घडलेलं मात्र वेगळं असतं. त्यावेळेस प्रिया म्हणत असते की मी या घरात आता गृहप्रवेश करून येत आहे, मला नात्यांची नवीन सुरुवात करायची आहे. आणि त्यासोबतच
हे सगळं तिचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यामुळं माझा गृहप्रवेश सायलीने करावा अशी माझी इच्छा आहे. हे सगळं प्रियाचं बोलणं चालू असतं आणि प्रिया म्हणत असते तेव्हा इकडे कल्पना त्याचबरोबर पूर्णाजी म्हणत असतात की तिचा या घराशी काही संबंध नाही, तर तू तिच्याबद्दल कशाला बोलत आहेस. हे सगळं चाललेलं असतं. सायली मात्र प्रियाकडे पाहत आहे. आता सायली ही प्रियाची कशी वाट लावणार, तिचा गृहप्रवेश करणार का तिला कानाखाली मारणार, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.